कॉन्फरन्सला, पण आज ही प्रेस म्हणजे आपण मंगळागौर स्पर्धा जे लेडीज क्लबची ॲक्च्युली, पण मंगळागौर स्पर्धा आपण 1 सप्टेंबरला घेतो आहे लेडीज क्लबमध्ये. आणि त्याचं सगळ्या जिल्ह्यातल्या महिला ग्रुपनी जे मागच्या वेळेस आपण घेतली होती तशी मंगळागौर स्पर्धा घेतो आहोत. त्याचं पहिलं बक्षीस 50,000 रुपये आहे, दुसरं बक्षीस 35,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 25,000 रुपये आणि 11,000चे आपण 5 बक्षिसं देतो आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठलंही बक्षीस आपण विभागून देणार नाही आहे. आणि ही स्पर्धा 1 सप्टेंबरला होते आहे, 3ऱ्या मंगळवारी. तरी जिल्ह्यातील सर्व महिलांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा हे आपल्या माध्यमातून मी आवाहन करते. हा एक विषय झाला. आणि उद्याला नागपंचमीच्या निमित्त दरवर्षी आपण तेरला माहेर महोत्सव घेत असतो. त्या अनुषंगाने उद्या संध्याकाळी 5 वाजता तेरला आपण अगं आई आहो आई हा सासू सुनेच्या आणि त्या सुनेच्या आईच्या म्हणजे त्या नात्याबद्दलचा एक पिक्चर आहे. तो सगळ्या महिलांना आपण मोफत तेरला दाखवतोय. तरी सगळ्या महिलांनी यावं आणि तो पिक्चरचा आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा हे यानिमित्त सांगते. आणि ॲज युजल पहिल्या मंगळवारी आपल्याकडे मंगळागौरच्या खेळांचं नियोजन केलेलं आहे. ते 3 विषय सांगायचे होते आपल्याला. आणि 4थ्या मंगळवारी आपण सोमवारी आपण सगळ्या दरवर्षी घेतो तसं सगळ्या गटाच्या म्हणजे तुळजापूर, उस्मानाबाद, धाराशिव, कळंब या सगळ्या महिलांच्या आपण ज्योतिर्लिंगाला ट्रिप काढतो. हे असे 4 विषय होते. हे फक्त सांगायचं होतं. आणि अजून एक घरकुलचा विषय होता. घरकुलचं सांगू का? घरकुल तुम्हीच सांगता का? घरकुलचं म्हणजे हे जिल्हा परिषदचा विषय आहे की जिल्हा काय झालं घरकुलचं आम्हाला केंद्र शासनाचं पत्र आलेलं आहे. म्हणजे आपल्याला 15 ऑगस्टच्या GB-मध्ये ती 15 ऑगस्टची GB 30 ऑगस्टपर्यंत आपण कधीही घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला घरकुलची जी यादी 2024-25ला आपली फायनल झाली होती ती ग्रामपंचायतीत वाचन करून ती फायनल करायची आहे. आणि सर्वे झाला आहे पण त्या यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे, पण सर्वे झाला आहे अशांची यादी पण द्यायची आहे केंद्र शासनाला. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सर्वे पण झाला नाही आणि घरकुलं पण मिळालेली म्हणजे यादीमध्ये नाव नाही अशा पण लोकांना समाविष्ट करण्याचं शासनाचे निर्देश आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळीजणं कव्हर होतात. त्यामुळे त्या याद्या आपल्या माध्यमातून मला सगळ्या ग्रामीण भागातील, हा ग्रामीण भागासाठीचा आहे, ग्रामीण म्हणजे जिल्हा परिषदच्या अंडरचा सगळ्या ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करते की आता परत एकदा प्रधानमंत्री आवास योजनेचे साईट ओपन होऊन आपल्याला याद्या सबमिट करण्याची म्हणजे संधी प्राप्त झाली आहे. तरी सगळ्या नागरिकांनी त्यांचं यादीत नाव नसलं, सर्वे झालाय पण नाव वगळण्यात आलंय ते ॲड करू शकतो. सर्वे पण नाही झाला आणि यादीत पण नाव नाही त्यांना ॲड करू शकतो. आणि याच्याबद्दलची जास्त माहिती आमचे पवार सर देतील. हा दुसरा विषय म्हणजे 4था विषय होता. थोडे 4 विषयांच्या संदर्भात फक्त पत्रकार. सर्वांना नमस्कार.